पुणे आणि लोणावळा परिसराला 2 दिवसापासून पावसाने चांगलंच झोडपलं आहे. मी सध्या उभा आहे ते एक नदी नसून तलाव नसून हे चक्क हुडका कॉलनी आहे. खरं तर लोणावळ्यामधील ही हुडका कॉलनी आहे आणि आपण पाहतोय की पावसाचा हाहाकार 2 दिवसापासून पुणे आणि लोणावळ्याला मोठा बसलेला आहे. ही लोणावळ्यातील हुडका कॉलनी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत होता आणि काल तर चक्क 7 ते 8 फूट एवढं पाणी या ठिकाणी साचलं होतं. मात्र आता पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, त्यामुळे आता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. खरं तर या साचलेल्या पाण्याचा जो फटका आहे तो सध्या हुडका कॉलनीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसलेला आहे आणि पाऊस देखील आता पुन्हा सुरू झालेला आहे. आणि आपण पाहतोय की एक रिक्षा ही रिक्षा देखील या ठिकाणी पडलेली आहे. लोकांच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपण पाहतोय की हा मध्ये रस्ता आहे आणि बाजूला ही हुडका कॉलनी आहे. या हुडका कॉलनीमध्ये कमीत कमी 100 ते 150 घरं नागरिकांची आहे. मात्र पाण्याने पूर्ण जो परिसर आहे तो वेढला गेलेला आहे आणि घरांपर्यंत देखील पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे. आणि आपण पाहतोय की ही दृश्यामध्ये माझ्या कॅमेरामॅन पसंतला सांगू शकतो मी गणेशला त्याने ही घरं देखील दाखवावी. ही दृश्यामध्ये जी घरं आपण पाहतोय ही चक्क घरं काल पाण्याने पूर्ण वेढली गेली होती. मात्र पावसाचा जोर आता कमी झालेला आहे, त्यामुळे आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय की गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे लोकांच्या घरातील ज्या वस्तू होत्या, जे साधन सामुग्री होती, त्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. इथलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे. पूरजन्यसारखी परिस्थिती या ठिकाणी काल निर्माण झाली होती. मात्र आता देखील अशीच परिस्थिती असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पाणी साचलं आहे. येथील गृहिणी असतील यांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो की या ठिकाणचे जे नागरिक आहे ते सध्या स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी दोर देखील बांधलेली आहे आणि त्यांनी येथील नागरिकांना काही रस्ता देखील दाखवत आहे. अशा प्रकारे मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपली वाहनं कुठे जाऊ नये त्यामुळे येथील नागरिकांनी ते रस्सीने आणि दोरीने देखील बांधून ठेवलेले आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर 2 दिवस पुणे आणि लोणावळ्याला चांगलंच पावसाने झोडपलं आहे आणि याच पावसाचा जो फटका आहे तो सध्या आपण पाहतो की लोणावळ्यातील हुडका कॉलनी या ठिकाणी देखील लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि कालपासून या ठिकाणी वीज पुरवठा खंडित केला होता. आता 24 तास उलटले तरी देखील वीज पुरवठा इथे खंडितच आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे. आधीच घरात पाणी शिरलं आणि लाईट नाही तर संपर्क साधायचा कसा, अशा प्रकारे पूर्ण जनजीवन सध्या विस्कळीत झाल्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात आता देखील हुडका कॉलनी परिसरात सध्या पाणी देखील मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कॅमेरा पर्सन गणेश राठेसह मी रवी कराड, TV9 मराठी, लोणावळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.